25 गाड्या ज्याच्याकडे तो महाराज मोठा, तो महाराज खरा महाराज. एखाद्याला वाटत असेल त्याला कीर्तन करता येतं म्हणून तो साधू आहे, पकवाद वाजिता येतो म्हणून साधू आहे, गाता येतं म्हणून साधू आहे, माळा घातल्या 5-25 म्हणून साधू आहे. नाही, साधूचं लक्षण आहे दया. ज्याच्या अंतःकरणामध्ये, शरीराच्या कणाकणामध्ये, रोमारोमामध्ये, मज्जेमध्ये, तंतूमध्ये दया भरलेली आहे, तो साधू आहे. बर, दयेचे खूप मोठे प्रकार. काही लोकांकडे रक्ताच्या कणाकणामध्ये दया आहे, पण ती रक्ताच्या नात्यावरच्या लोकांवर करते, दुसऱ्यावर करत नसते. ही हरामखोर दया संप्रदायात वापरल्या जात नाही. आपुलियाचा कळवळा, आपुलियाचा कळवळा, आपुलियाचा कळवळा, आपुलियाचा कळवळा. अनिका बाळावरी नये, अनिका बाळावरी नये, बाळावरी नये, अनिका बाळावरी नये, बाळावरी नये. आपुलियाचा कळवळा, आपुलियाचा कळवळा, आपुलियाचा कळवळा. माझा आवाज नुसता कडक करा, कमी करा बेस. अनिका बाळावरी नये. आपल्यावर तर कोणी प्रेम करेल, दया करेल, दुसऱ्यावर करत नाहीत, ही सुद्धा दया नाही. सर्वाभूती दया. भूत या शब्दाचा अर्थ जीवसृष्टी. मग मुंगीपासून तर झाडापर्यंत जीवसृष्टीतली जी कोणी, तो कुठल्याही दशेतला, कुठल्याही यवनीतला असो, त्याच्यावर दया करणं, त्याला खरा साधू म्हणायचं. आणि याच्यातलं आमच्याकडं मला असं वाटतंय, त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणा इतकं पण आमच्याकडं नाही, म्हणून आम्ही त्यांच्या रांगेत बसण्याच्या पण लायकीचे नाहीत. साधू ती आहेत, ती साधू ज्यांच्याकडं दया रसरशीत भरलेली आहे. जसा तुम्ही बाजारातनं, मी मगाशी म्हणत होतो बायकांना पुढं सरका, मागच्यांना जागा भेटत नाही, काय मला काय समाधी बांधायची का मग इथं? आणि पाऊस जर आला असता तर नसते का पुढं सरकायला? उद्यापासून या चटया अंतरताना अशा समोर आथरी जा. माणसं रानात जाताना चिखलात लोंबकळतील, पण मंदिरात आल्याच्या नंतर भोईला बसायची नाही. इतकी मोकार टेकन चौघीत लुगडं एक झाले. विठाला 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 कारण ती उशिरा येणाऱ्या बाईल माग जागा भेटत नाही. ती सरक सरक सरक, अर्ध्या कीर्तनात त्यांची सरक सरकच. त्याच्यापेक्षा अजूनही तुम्ही पुढे सरकणार. समोर या, चला उठा, या सर्व या. काकू मावर या, या समोर या, उठा या, या मोठी माय मावर या. पलीकडून सटा रिकामे, भिंतीकडल्या साईडला या, समोर या. विठाला 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 विठाला. या समोर या, समोर या. बोलू नका, बोलू नका.
सर्व हा शब्द संख्यावाचक नाही, सर्व हा शब्द जातवाचक नाही, सर्व हा शब्द प्रांतवाचक नाही, सर्व हा शब्द कालवाचक नाही. साधून दया करत असताना कालाचा विचार करायचा नाही. हिवाळा असेल, पावसाळा असेल, उन्हाळा असेल, ऋतू, सकाळ असेल, दुपार असेल, संध्याकाळ असेल, काही नाही. ऋतूचा नाही, कालाचा नाही विचार करायचा, प्रांताचा विचार करायचा नाही. साधून दया करत असताना महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, पंजाब आहे, हरियाणा आहे, केरळ आहे, काय काय राज्य आपल्या देशातली, तुम्ही जिथे जाताल तिथं दया. प्रांतभेद सुद्धा नाही. हे बसा गपचीप. सर्व हा शब्द जातवाचक नाही. विशिष्ट प्रकारच्या जातीवर प्रेम करा अद्याप नाही, माया करा, दया करा असं नाही. सर्व हा शब्द हा कोशाच्या लय पलीकडचा शब्द आहे. सर्वाभूती दया. सर्व शब्द त्याच्यामध्ये पशु पक्षी नाना प्रकारच्या योनी जाती जमाती सगळं भेटेल त्याच्यावर दया करणं. साधू म्हणावे ऐशिया. आणि असा जर कोणी असेल तर त्याला साधू म्हणायचं. आम्ही साधूच्या रांगेत येतो किंवा आम्ही साधू होण्याचं ॲडमिशन फॉर्म भरलाय. फॉर्म सगळेच भरत असते, पण सगळ्यांनी फॉर्म भरल्याच्या नंतर सगळे थोडे खुर्चीत बसत असतात नाही. तसा आम्ही फॉर्म भरलाय साधू होण्याचा. पण जसं तुम्हाला खुर्चीत बसण्यासाठी काही लोकांचं मतदान लागतंय, तसं आम्हाला साधू होण्यासाठी लक्षण लागतात. देखाव्यान नाही. टिळे टोपी माळा हे तो देवाचे गवाळ. लोकांमध्ये साधुत्व दाखवणं हे कोणालाही कळतंय, कुणालाही कळतंय. पण ओरिजिनल अंतकरणातली जी दया आहे का, ही तपासण्याची योग्यता पंढरीतल्या मालकाकडे. कोणाला नाही साधू म्हणायचं. जग ब्रह्मरूप जाण, विश्व ब्रह्मरूप वाटलं पाहिजे, हे साधूचं लक्षण आहे. त्याच्या पुढचं एक लक्षण आहे, सर्वाभूती समदृष्टी, तोची साधू ये सृष्टी. त्याची दृष्टी सारखी असली पाहिजे. आपण फार बदल करतो. आपली दृष्टी इतकी बरबटली, त्याच्यामुळे आपण साधूच्या टप्प्यात जाऊ शकत नाहीत. 500 हत्ती सांभाळता येतात, पण 2 जरी शेळ्या सांभाळल्या तरी तुळशीत होत नाहीत. त्या तुळशीला पण करंडी त्यात. विठाला 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 विठाला. दृष्टी सारखी असली पाहिजे. लोकांना राग येईन परमार्थातल्या लोकांना की बाळू महाराज म्हणतात आम्ही वर्गातच येत, आपण साधूच्या यादीत नाहीत. खरंच नाहीत. त्याचं कारण सांगतो. आपली दृष्टी सारखी नाही. रस्त्यानं गाडी चालली गिरगावकराची. ती गाडी चालत असताना एका विनेकऱ्याने हात केला. हे तर गावातले असतील, पण सप्तामध्ये जे विना पहारा घेतात का काही सज्जन, सात्विक, सदाचारी, पुण्यशील, भाविक, गोरगरीब, वारकरी विना घ्यायचं काम करतात सप्तामध्ये, त्याला आपण विना पहारा म्हणतो. आणि तो निघाला बिचारा त्या सप्ताहाच्या दिशेने. पहिल्याच दिवसाचं कीर्तन होतं गिरगावकराचं. गाडी चालली, हात केला. लक्ष कोणतरी सांगितलं तुम्ही ज्या गावाला चाललात त्या गावात महाराजांचं कीर्तन येते, त्यांची गाडी चालली, हात करा. ते जोरात ओरडलं विनेकरी, जोरात. आमच्या ड्रायव्हरला ऐकू आलं. ड्रायव्हर म्हणे महाराज हे सप्त्यात विना घेते, ते हात करायलेत, आपण जिथं चाललो तिथं त्यांना यायचं वाटतं, घ्यायचं का गाडीत? मी म्हणलं जाऊ दे, पळव गाडी. कशाला घेतो गाडी? आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकली तुमची. तुम्ही लय तुकाराम महाराजात चुलते आहेत का? जाऊ दे म्हणलं, कशाला घेतो त्या विनेकराला. आणि समोर गेल्याच्या नंतर एका झाडाखाली 2-4 माणसं उभी होती. ती प्रांतातली जरा बरी बिरी, त्यांच्याकडं पाला पाचोळा होता, म्हणजे पैसे जरा बरे होते. आणि ड्रायव्हरनं सांगितलं ती आमके होते, अरे गाडी उभी कर.
100ची स्पीड गाडीची, 60-70 रुपयाचे टायरच घासले तरी गाडी उभीच केली. ती लोक पाय पडे आणि 400-200 रुपये दिले त्याने. दृष्टांत संपला. पाया पडून पैसे देणाऱ्यासाठी गिरगावकराची गाडी उभी राहत असेल आणि वारकरी संप्रदायाचा दंडक आणि नियम सांभाळून जर विना घेत असेल आणि त्याच्यासाठी जर गिरगावकराची गाडी थांबत नसेल तर 1 नंबरचा हरामखोर गिरगावकर, 1 नंबरचा पापी, 1 नंबरचा गुंड. कारण पैसे देणाऱ्याकडे तुझी दृष्टी वेगळी आहे आणि संप्रदायाचा नियम सांभाळणाऱ्या विनेकऱ्याला तुझी गाडीत जमत नाही. किती हरामखोर आहे. ही दृष्टी नाही, इथं सर्वाभूती समदृष्टी. तोची साधू ही सृष्टी. या सृष्टी तलावर ज्याची दृष्टी सारखी आहे त्याला साधू म्हणायचंय. शेवटच्या कडव्यात गोड सांगितलं, एका जनार्दनी, धनी नाही. बरेच लोक एका जनार्दनी, काय नसतं ते, काय त्याचं काय मेळ नसतो, काय नसतो. आपलं कोणीतरी ऐकणार आहे, आपल्याला संप्रदायातले आधारीव लोक बघतील का, ती काही बोलतील का? कारण याचा काही संबंधच. कारण हा पाचोळा झाल्यामुळं शक्यतो मोठ्या लोकांकडं बरं चालणारी माणसं त्यांच्याकडे नीट पाहतच नाहीत. ही सर्वात मोठी संप्रदायावर मधल्या काळात आलेली शोकांतिका. विठाला 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 विठाला. एका जनार्दनी संत नित्य साधी आत्महित. साधून दयेचं सूत्र वापरत असताना, जग ब्रह्मरूप हे सूत्र वापरत असताना, दृष्टी सम ठेवत असताना आत्महित सुद्धा मातीत जाता कामा नये. आत्महित सुद्धा मातीत जाता कामा नये. एक थोडस बाजूचं वाक्य सांगतोय. एका माणसानं बाजारामध्ये 100 लुगडे वाटले आणि 100 चोळ्या वाटल्या. मग त्याच्यात गरिबाच्या बायका असतील, श्री फुकट म्हणल्यावर कोणाला घ्यावं वाटतंय? त्याला काय सवलत मिळावं? काय नाही. कुठले कागद कुठं लावायचे, इथले कागद तिथं लावायचे, तिथले इथं लावायचे. 80 एकर असली जमीन तरी निराधार पगारात नाव आहेच. फक्त कागद जोडायचे, टेबला खोलून पैसे दिले की काय होतं? 100 लुगडी वाटली, चोळ्या वाटल्या. सारी लोक म्हणत होती काय उदार माणूस हो, गोरगरिबाच्या बायकांना अंग भरून कपडे भेटावा याच्याकरता त्यानं लुगडे वाटले, चोळ्या वाटल्या. पण मालक सांगतात, दुसऱ्याचा विचार करत असताना बायको जर उघडी असेल तर ती लाज नवऱ्याला असती. तू का म्हणे लग्न भाज, परी ती लाज स्वामीशी. दुसऱ्या बायकांचा अंग झाकला असेल आणि बायको उघडी असेल तर याची लाज मालकाला असावी. म्हणून आत्महित सुद्धा मातीत जाता कामा नये. आम्ही लोकांना सांगायचं बिड्या ओढू नका, तंबाखू खाऊ नका, आणि चालू कीर्तनात विठ्ठल विठ्ठल सुरू झाल्यावर धोतर हालत. तो सार चुलीत गेलं सोमळ्या. बाकीच्या गोष्टी सांभाळून काय फायदा? आत्महित सुद्धा पाहणे. वरे गेल्याच्या नंतर जगाच्या मालकाने आपल्याला पायापाशी जागा द्यावी, मांडीवर जागा द्यावी, हृदयात जागा द्यावी, खांद्यावर जागा द्यावी, अंतकरणात जागा द्यावी. याच्याकरता ते आत्महित सुद्धा जोपासणं अत्यंत गरजेचं आहे. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला ज्ञानदान अन्नदान सोहळा 32 वर्ष झाले. अजून फार कमी वर्षामध्ये 3 तपश्चर्या या सप्ताहाच्या होत्यात. 12-36 तिसरी तपश्चर्या पूर्णत्वाच्या मार्गावर आता जवळ काही वर्षात येते. गेल्या 32 वर्षाची परंपरा मौजे कोलते टाकळी, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या कोलते टाकळी ग्रामस्थांच्या वतीने चालत असलेला ज्ञानदान अन्नदान सोहळा या परम पावन श्रावण मासामध्ये आहे.
भगवान देवादिदेव शिवशंकरांचं आधिपत्य ज्या मासावर आहे, ज्या मासाला भगवान शिवजींचा आश्रय आहे, असा परमपावन श्रावण मास. या श्रावण मासामध्ये याच्यामध्ये जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा यांचा जन्मोत्सव सोहळा, अष्टमीचा सोहळा. 29 उपवासापैकी एक पंडित भाऊ एक उपवास जन्माष्टमीचा असतो. त्याच्यापैकी ते औचित्य याच्यात आहे. असं एक गोडचं औचित्य साधून गेल्या 32 वर्षाची परंपरा कोलते टाकळी ग्रामस्थांच्या वतीने इथपर्यंत चालत आली. त्या ग्रामस्थांना कोटी कोटी धन्यवाद. त्याच्या हे तर सप्ते चालत आहेत. मला एक सर्वात महत्त्वाचा भाग म्हणायचा की एवढा मोठा सभामंडप, कोंबडं कोणाचं ओरडलं असेल, सकाळ झाली असेल, मला त्याच्याशी काहीच काहीचं नाही. पण तुम्ही गावातल्या मंडळीनं एकत्रित येऊन एवढ्या मोठ्या सभामंडपाचं काम मोठ्या अट्टहासाने, मोठ्या निरिध्यासाने, मोठ्या पवित्र अंतकरणाने, मोठ्या उदात्त विचाराने एवढं मोठं तुम्ही काम केलं आहे. राजे हो, या मंडपात एखाद्या गोरगरिबाच्या मुलीचं लग्न लागलं तर तुम्हाला हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होतं आहे. हजारो काशीला भगवान शिवशंकराच्या दर्शनाला गेल्याचं पुण्य प्राप्त होते. अशा वास्तू आपल्या संप्रदायात होणं अत्यंत गरजेचे आहेत. खूप गरजेचे आहेत. एखादा सात्विक सदाचारी, तुम्हाला सांगतो, लग्न उन्हाळ्यात होत असतात. आता तर मुहूर्त असल्यावर कधी असते त्याच्याबद्दल काही नाही, पण वेगळं वाटून घेऊ नका. एखादा सात्विक सदाचारी पुण्यशील पावन व्यक्ती वय संपल्याच्या नंतर जर मृत्यू पावला, त्यांनी उदात्त अंतकरणाने कमवलेली, मोठ्या श्रद्धेने उत्तम व्यवहारानं कमवलेली संपत्ती मुलांच्या सुपूर्द केली आणि त्या मुलांनी विचार केला, आपले बाबा एवढं मोठं आपल्याला सुख समाधान देऊन गेले, पण बाबांची आपल्याला उदक शांतिविधी करायची. आपल्याला, आपण त्याला गोड जेवण म्हणतो, तिरवी म्हणतो, वगैरे 6 मासं म्हणतो, 5.5 मासं म्हणतो. हे जर करायचं ठरलं पावसाळा असेल तर आपण कुठं करावा? अशा एका उदात्त अंतकरणाने आपल्या बुजुर्गांसाठी, वाडवडिलांसाठी नामचिंतन करून केलेलं अन्नदान या मंडपात जर झालं तर लाखो पंढरीच्या वाऱ्या केल्याचं पुण्य या योगदानात प्राप्त होते. हे होणं गरजेचं आहे. म्हणून गावकऱ्यांना या बाबतीत पुनश्च कोटी कोटी धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे यजमान दिलीप रंगनाथ पाटील कोलते, भगवान तुकाराम पाटील कोलते, आत्माराम सर्जेराव पाटील काकडे आणि कैलास जगन्नाथ पाटील कोलते. वा, कोलते आडनावच आहेत का सगळ्याची? वा, गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. तारखेच्या संदर्भात सरपंच बोलत होते, आदरणीय तारोआप्पा बोलत होते. परवाला कीर्तनाला आलो, तिथं माऊलींचे दोन्ही सुपुत्र बोलत होते, दोन्ही गायना करता होते. कृष्णा महाराज असतील, माऊली महाराज असतील. त्यांचे बाबा तर मला फार दिवसापासून परिचित आहेत. दयानंद बाबांचा यज्ञ शेलगावला झाला त्यावेळेसपासून कोलते महाराजांचा माझा परिचय. त्यावेळेसपासून मी तिथंच कीर्तनात म्हणलो होतं, आप्पा चांगल्या खाणीतली लेकरं आहेत, वडिलांनी केलेले संस्कार ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामामध्ये विलीन झालेली लेकरं कोलते महाराजांची. अत्यंत नाविन धारदार त्यांचा आवाज. कृष्णा महाराज असतील, माऊली महाराज, त्यांनाही धन्यवाद प्रणाम करतोय. आदरणीय महाराष्ट्राच्या मातीमध्ये गायन क्षेत्रातल्या बुलंद तोपी साधना केली या लोकांनी. गायन क्षेत्रातले आमचे छोटेसे चिलियाबाळ महाराज आहेत, भारदस्त ज्यांचा आवाज आहे, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. गान कोकिळा आहेत. आदरणीय चे भगवान महाराज गाढेकर, गोड ज्यांचा आवाजावर प्रभुत्व आहे, गान कोकिळा आहेत, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. तोडीस तोड च्या कोलते महाराजांचे मुलंसुद्धा तसेच गायन. काय परवाला त्यांनी चाली म्हटल्या त्या दिवशी आपण इथं गेलतो. हा, काय दोघं अख्खं कीर्तन ओढलं त्यांनी, फार सुंदर. त्यांनाही प्रणाम. विनेकरी बाबा असतील, तुम्हाला प्रणाम महाराज, तुम्हाला प्रणाम. आदरणीय मृदंगाचार्य कैलास महाराज आहेत, महाराज तुम्हाला प्रणाम. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या चोपदार असतील, आदी करून साऊंड सिस्टीमवाले अतिउत्तम आहेत, तुम्हाला सुद्धा प्रणाम. विठ्ठला 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 विठ्ठला
दिव्य तेजस्वी मारुतीरायांचं मंदिर आहे, भगवान शिवजींचं अधिष्ठान आहे. ती मधली मंदिरं जगदंबेचं मंदिर आहे, गोड असं अधिष्ठान सात्विक. पटांगण सुद्धा मस्त आहे. आता हे पटांगण कमी करू नका, राहू द्या, पुढचं हे असंच राहू द्या. बऱ्याच गावात मंदिराचीच जागा कोरीत येत. एक जण म्हणला, काय हो महाराज 100 बऱ्याच सांगतात देवाला जागा, कुठं देवाला पोरं होतेत. म्हणलं देवाला पोरं होत नाही सोमळ्या, पण तू हे पैठणच्या तळ्यात टाकी तू का? हे आपण हे ते देवाचीच लेकरं आहेत ना, आपल्यालाच बसायला जागा लागते, आपण त्याचीच लेकरं आहेत ना, त्याला होत नाहीत ना. आपण झालो ते त्याचेच येत, आणि त्यानं जर अवकृपा केली तर आपल्याला होतच नाही. तर विठला 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 विठला. म्हणून अशी प्रार्थना स्थळ आहे आपल्यासाठी. हे पटांगण म्हणजे आपल्या उद्धाराचं प्रार्थना स्थळ आहे. याच्याकरता हे लहान होता कामा नये. पुनश्च गावकऱ्यांना जेवढी गावात आडनावाची मंडळी असतील तेवढ्याला धन्यवाद देतो. अभंगावर येतो सर्व आभूती दया.